वास्तविक पाहता ही काही संकोचित वृत्तीचे लोक आहेत की जे सातत्याने गांधींचा अपमान करण्याचा प्रयत्न करतात, पण ते विसरतायत गांधी हे एक नाव नसून त्या ठिकाणी एक व्यक्ती नसून ती विचारधारा आहे. यांनी किती असं केलं ते विचारधारा मरणार नाही आणि आम्ही सगळे ते जिवंत ठेवणार आहोत. अमर रहे, अमर रहे. आपण जर पाहिलं तर आता या ठिकाणी दुग्धाभिषेक जो आहे तो सुरू आहे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. अमर रहे महात्मा गांधी अमर रहेच्या घोषणा दिल्या जातात. हे जाणून बुजून आपण पाहू शकतोय पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती आणि आता त्यानंतर काँग्रेस आक्रमक झालाय. पोलिसांनी सूरज शुक्ला नावाच्या माथेफिरूला अटक देखील केली होती. पण ते विसरतायत की अशा संकोचित वृत्तीचे आणि काही मनोवादी वृत्तीचे लोक किती प्रयत्न केले, अनेक वर्षांपासून प्रयत्न करतात, पण त्यांच्या प्रयत्नांचे कधी यशस्वी होणार नाही हे आम्ही त्यांना सांगू इच्छितो. आंबेडकरांचा पुतळा असेल, आता महात्मा गांधींचा पुतळा आणि पोलीस म्हणतात ही मनोरुग्ण. वास्तविक पाहता त्यांना या राज्यामध्ये अराजकता माजवायची आहे आणि म्हणून त्या ठिकाणी अशा पुतळ्यांची विटंबना केली की लोकांच्या भावना भडकतील, लोक रस्त्यावर येतील, हे त्यांना करायचं आहे. म्हणून त्या ठिकाणी मुद्दामून केले जाते, मुद्दामून करायला लोकांना लावतात ही गोष्ट. तेरे कातिल जिंदा है. वारंवार या घटना घडतात. या घटना जाणून बुजून काही लोक करतायत आणि अशा घटनाला मनोवृत्तीचा जो काही नाव दिलेलं आहे ते जाणून बुजून करतायत. जाणून बुजून होते कसा निषेध. 100% आम्ही या ठिकाणी बापूंना मानणारे आणि अहिंसावादी लोक आहोत, परंतु असं सातत्याने होत असेल तर मोठ्या प्रमाणात जनता रस्त्यावर उतरून यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार आहे. पण का केलं जात आहे निवडणूक? आता महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत म्हणून या ठिकाणी हा तेढ निर्माण करण्यासाठी आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.